नमस्कार. आज आपण आपल्या किचनसाठी एक नवीन वस्तू आणली आहे. मी फ्लिपकार्टवरून हा इंडक्शन कुकटॉप ऑर्डर केला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण याची अनबॉक्सिंग, बिल्ड क्वालिटी आणि फीचर्स आणि प्रत्यक्ष वापर करून पाहणार आहोत. तर हा इंडक्शन पैशाच्या मानाने खरंच चांगला आहे का? चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग सर्वात आधी पाहूया पॅकेजिंगमध्ये काय काय मिळतं. हा आहे फ्लिपकार्टवरून आलेला बॉक्स आणि आता हा आपण काळजीपूर्वक उघडणार आहे. बॉक्स उघडल्यानंतर सर्वात आधी आपल्याला हा इंडक्शन कुकटॉप दिसतो आणि त्याचबरोबर या युजर मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड देखील दिलेलं आहे. आता याची बिल्ड क्वालिटी आणि डिझाईन जवळून पाहूया आपण. तर याची पॅकेजिंग वगैरे खूप छान आहे आणि आता उघडल्यानंतर बघूयात आपण कसं आहे आणि यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते सुद्धा आपण बघूयात. तर छान अशी पॅकेजिंग आहे, बघा तुम्ही. व्यवस्थित असा हा कुकटॉप आपल्याला आलेला आहे आणि फ्लिपकार्टचे इंडक्शन मी हे दुसऱ्यांदी घेतलेले आहेत. खूप छान असं हे इंडक्शन आहे. भरपूर दिवस छान असं टिकलं जातं आणि छानसुद्धा आहे. तर याची पिनसुद्धा 3 पिन आहे. कुठल्याही बोर्डामध्ये बसते. आपला इलेक्ट्रिक बोर्ड जो असतो त्यामध्ये कुठेही बसते आणि इंडक्शन टॉप आपण कुठेही जाऊन कुठेही चालू करू शकतो. उचलून आपण दुसरीकडे सुद्धा नेऊ शकतो. त्यामुळे हा वापरण्यासाठी अगदी सोपा आहे आणि शॉक वगैरे काही बसत नाही. जर तुम्हाला हे इंडक्शन कुकटॉप घ्यायचं असेल तर ते 1600 रुपयामध्ये भेटून जातं आणि 1400 वॅट आहे आणि मस्त स्वस्त आणि मस्त आहे हे इंडक्शन. आणि इंडक्शन बेसिस भांडे सर्व यावर चालतात. स्टीलचे कुकर वगैरे सर्व काही चालतं. तर मी स्वयंपाक जो आहे तो भरपूर असा माझा इंडक्शनवर होतो. तर आपण ह्या इंडक्शन जो आहे तो अशा पद्धतीने काढलेला आहे बाहेर. बघा किती छान अशी डिझाईन आहे आणि खूप छान आहे. आणि याची केबल जी आहे ती छोटीच आहे, पण बोर्डापर्यंत माझ्या पुरते. त्यामुळं काही हरकत नाही, दुसरी केबल जोडण्याची गरज पडत नाही आणि कमी जर पडली तर आपण दुसरीसुद्धा केबल याला जोडू शकतो. तीसुद्धा व्यवस्थित अशी चालते. जर तुम्हाला जर इंडक्शन घ्यायचं असेल तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. आणि सर्वात स्वस्त असा हा इंडक्शन आहे. सर्व इंडक्शन मी बघितलेले होते तर भरपूर अशी किंमत जी आहे ती भरपूर होती. त्यामुळं मी कमी किमतीतच बघितले आहेत, कारण आपल्या बजेटमध्येच मी हा इंडक्शन घेतलेला आहे. तर माझ्याकडे 2 इंडक्शन आहे. एक प्रेस्टिजचा सुद्धा आहे, पण हा जो आहे हा एकदमच कमी रेटमध्ये मिळालेला आहे. प्रेस्टिजचे जरा थोडी महाग असतात, त्यामुळं मी हा इंडक्शन घेतलेला आहे. आणि याची जी आहे ती बटन सर्व यामध्ये मॅन्युअल आहे आणि सर्व जी बटणं आहेत मी तुम्हाला दाखवलेले आहे. यावर आपण एखादं भांडं ठेवलं की मग तो चालू होतो. तोपर्यंत E0 दाखवतं आहे, बघितलं आहे तुम्ही. तर छान असं मी यावर पाणी तापवलेलं आहे. एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून आपण यावर पाणीसुद्धा या पद्धतीने गरम केलं आहे आणि भाजीसुद्धा मी बनवली. तर यावर स्टीलचे भांडे चालतात आणि इंडक्शन बेस असलेली सर्व भांडे यावर चालतात आणि आयर्नचे सुद्धा भांडे यावर चालतात. तर 1400 वॅटपर्यंत ही शेगडी चालते. तर बघा तुम्ही, हा इंडक्शन जो आहे तो 1400 वॅटपर्यंत चालतो. मी भाजी तुम्हाला उकळून दाखवली आहे. जर तुम्हाला हा इंडक्शन आवडला तर नक्कीच खरेदी करा. अगदी झटपट असा स्वयंपाक तयार होतो. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.